साधारण सभा श्रीराम सहकारी साखर कारखान्याची बोलवली होती. तुम्ही पत्रकार मंडळी आहात. आज मी प्रेसमध्ये खोटं बोललो, चुकीचं बोललो, दिशाभूल करण्याचं बोललो, तर उद्यापासून तुम्ही मला अडवणार आहात. हा लोकशाहीचा तुमचा चौथा स्तंभ आहे आणि ह्या चौथ्या स्तंभासमोर खरंच बोललं पाहिजे. त्यामुळे मी आज जे बोलतोय ते तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला शॉकिंग आहे. मुळात ती जी सभा विशेष सर्वसाधारण बोलवली होती ती त्यांना त्या बॉडीला बोलवण्याचा अधिकारच नाही. कसा नाही ते तुम्हाला सांगतो. एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्र शासनाने एक GR काढला आणि त्या GR मध्ये सांगितलंय की ज्या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका झाल्या नाहीत त्या सहकारी साखर कारखान्यांची बॉडी या अमेंडमेंटपासून बरखास्त झाली असं समजावं. एप्रिल 2026चं बोलतोय मी. आपण मे मध्ये बसलोय. 26 आपण मे मध्ये बसलोय. आता 18 तारखेला आपण बसलोय. मेच्या 18 तारखेला ते विशेष सर्वसाधारण सभा घेत आहेत. मुळात आत्ता शिवरूपराजे म्हटले त्याप्रमाणे एकतर गदारोळात ठराव मंजूर करून घेतला. ठरावाच्या विरोधात त्याच्या दुप्पट विरोध लोकांनी विरोध केला त्या ठरावाला. परंतु नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांनी केलं. त्या ठरावाला आजच्या आम्ही पुन्हा हायकोर्टमध्ये चॅलेंज करणार आहोत. मुळात ती बॉडीज बरखास्त झालेली, त्यामुळे असे कुठलेही ठराव घेतले तर त्याला कायदेशीर कुठलीच व्हॅल्यू नाही. आता प्रश्न असा आहे विशेष सर्वसाधारण सभेचा मी घेतो की कशासाठी लोक आले होते हो आज? सभासद का आले होते बरं? तुम्ही पत्रकार मंडळी होता. नेहमीपेक्षा सभासद जास्त संख्येने आलते. सभासद अशासाठी आलते की या मंडळीने कारखाना 2006 सालापासून चालवायला दिला आणि त्यावेळेस सांगितलं की 15 वर्षानंतर 2021ला कारखाना कर्जमुक्त होईल आणि कारखाना पुन्हा आपल्या ताब्यात मिळेल आणि म्हणून आपण कारखाना चालवायला देतोय. तिथं समोर ज्येष्ठ पत्रकार मागे बसलेले तुमच्यापैकी बी अनेक मंडळी 2006ला अनंत मंगल कार्यालयात त्यांनी मीटिंग ह्यासाठीच बोलवली होती, कारखाना चालवण्यात देण्यासाठी. पहिल्यांदा त्या मीटिंगला मी हजर होतो आणि त्या मीटिंगला मी विरोध केला होता. ज्येष्ठ पत्रकार मागे बसलेले अरविंद भाई, तिथं माळवे आहेत, हे बाकीचे आहेत, हे जरी नवीन असले त्यावेळेस नसले तरी त्यांना विचारा. मी त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की बॉडीने चालवावा हा कारखाना. तुम्ही हौसेने ताब्यात घेतलाय. सहकारी साखर कारखाना आहे, तुम्ही खाजगीवाल्याला चालवायला देऊ नका. त्यावेळेस आमचा विरोध ऐकला नाही. आजचा जो सभासद आला होता तो कशासाठी आला होता हो? की माझ्या कारखाना गेले 15 वर्ष तुम्ही चालवायला दिला, पुन्हा 15 वर्ष दिला, म्हणजे 30 वर्ष तुम्ही माझा कारखाना चालवायला दिला आणि मला गाजर काय दाखवलं? कारखाना कर्जमुक्त होईल. मग कारखाना आजच्या मीटिंगला काय अपेक्षित त्यांनी सांगायला पाहिजे होतं? त्यांनी सांगायला पाहिजे होतं की पहिल्या 15 वर्षात इतकं कर्ज फिटलं, एवढं कर्ज राहिलं, म्हणून आम्ही पुन्हा चालवायला दिला 15 वर्षात. सांगितलं का हो त्यांनी? धडधडीत संजीवराजे नाईक निंबाळकर सर्वांसमोर एवढ्या मोठ्या सभासदांसमोर खोटं बोलले, आमचा कारखाना नील झालाय. अहो नील झालाय तर मग परत का चालवायला दिला? आणि हा तुमचाच अहवाल आहे ना, हा तुमचाच अहवाल आहे. तुम्ही किती खोटं बोलताय, अहवाल खोटे छापता का? इथं किती देणं आहे? हा मागच्या वार्षिक मिटिंगचा अहवाल आहे, अजून पुढची वार्षिक मिटिंग व्हायची. किती देणं आहे? 132,20,21,478 रुपये. ह्यातलं भाग भांडवल आपण वजा करू, परत वादाचा मुद्दा नको. ॲक्च्युली भाग भांडवल सुद्धा उद्या जर शेअर द्यायचे म्हणले तर ते द्यावे लागतात, तरी सुद्धा वादाचा मुद्दा नको. 13/4/17 आपण त्यातनं वजा करू भाग भांडवल. 132 मधनं 17 गेले, 115 कोटी रुपये अजून सुद्धा श्रीराम सहकारी साखर कारखाना कर्ज आणि देणीत. मग माझा त्यांना जाहीर सवाल मगाशी तोच होता, ते ऐकत नाहीत, सोडून द्या. म्हणून तर तुमच्या समोर आलोय आम्ही कैफियत मांडायला. सभासदांपुढे गेलं पाहिजे की अरे तुम्ही आमचं ऐकून का घेतलं नाही? मगाशी तुम्ही किती लोकांना फसवणार आहे, किती सभासदांना किती दिवस फसवणार आहे तुम्ही? मग तुम्ही 13, 15 आणि 4 19 वर्ष झाली आज कारखाना दुसऱ्याला दिला आहे.
मग आमच्या उरावर 115 कोटी रुपये अजून श्रीराम सहकारी कारखान्याच्या कसे ठेवलेले आहेत? का कारखाना नील झाला नाही? तर त्यांना कारखाना नील करायचा नाही, हे लक्षात घ्या. का नील करायचा नाही ते सांगतो. 2022ला त्यांनी करार केला. कितीला केला? फक्त सीझनला 1.5 कोटी रुपये. आता जवाहर सोडून गेला नाही असं थोडा वेळ धरू आपण. राजे जवाहर सोडून गेला नाही असं धरून जवाहरने 1536 मध्ये आपण गेलो. आता जवाहरने 15 वर्ष पूर्ण केली. किती मिळतात डिस्लरीचे ह्याचे मिळून? वर्षाला सीझनला 4 कोटी. 15 चोक 60. 36 मध्ये बोलतोय आपण. आता 36 मध्ये आपण सगळे बसले असं जरा 60 कोटी मिळणार आहेत जवाहरने पूर्ण केल्यावर. मला सांगा 60 कोटीतनं 115 कोटी रुपये कसे वजा जाणार, कसे फिटणार आहेत? 36 मध्ये सुद्धा हा नील होईल का कारखाना? मला जाहीर सवाल आहे त्यांना. माझं तर म्हणणं ही प्रेस तुम्ही दोघांचे संयुक्त लावा, ते येणार नाहीत. 36 मध्ये सुद्धा हा कारखाना नील होऊ शकत नाही आणि त्यांना नील करायचंच नाही. हे 115 कोटी सुद्धा पुढे वाढणार आहेत ना व्याज आणि फीज, तरी मी ते धरले नाहीत. मग मला सांगा, हा त्याच्या पुढं आता सभासदांना काही कळून दिले नाही 2006 सालापासून. हे सांगा मला आता 2022चा करार केला त्यांनी. मंत्री समितीनं त्यांना काय डायरेक्शन दिल्यात करार करताना? हे माझ्याकडे इतिवृत्त मंत्री समिती. कुठलाही मी स्टेटमेंट करताना कागदाच्या व्यतिरिक्त करणार नाही. मी जर आज चुकीचं स्टेटमेंट केलं तर उद्या तुम्ही मला कुठेही अडवा, मी जाहीर माफी तर मागीनच मागील, पण मी फलटण तालुका सोडून जाईल. ह्यातलं एकही स्टेटमेंट मी जे बोलतोय त्यातलं चुकीचं असेल तर फलटण तालुका मी सोडून जाईल. समाजकारण तर राजकारण लांबच. फलटण तालुका मी सोडून. काय सांगितलं मंत्री समितीने त्यांना? मुद्दाम वाचवून दाखवतो, 2च ओळी, प्रेस आहे. शंभूराज देसाई त्या मंत्री समितीचे सचिव, आणि त्यांनी ह्यांना काय सांगितलं, डायरेक्शन दिलेले आहेत की श्रीराम सहकारी साखर कारखाना चालवला देताना कारखान्याची आर्थिक स्थिती व दायित्व अवलोकन करता इतर सहकारी साखर कारखान्यास म्हणलंय. इतर सहकारी हे निघाले द्यायला दत्त इंडियाला. आता सहकारी साखर कारखाना चालवण्यास देताना प्रतिवर्षी प्रति टन किमान 200 रुपये मूळ कारखान्यास नफ्यातील हिस्सा म्हणून द्यावेत. मूळ कारखान्यास म्हणजे कोणा? श्रीरामला. आता मगाशी मी तुमच्यासमोर प्रश्न विचारला चेअरमनला की तुम्ही 22 नंतर 22 लाख टन तुम्ही गळीत केले. 22 लाख गुणिले 2 44 कोटी रुपये तुम्ही त्याच्याकडून का घेतले नाहीत? आणि ते तुमच्या मूळ करारात का उल्लेख केला नाही त्याचा? करायला पाहिजे ना. मंत्री समितीनं तुम्हाला सांगितलंय, सरकारने सांगितलंय. सरकारच्या GR प्रमाणे हा आहे. GR सांगतो तुम्हाला 8/9/2020. बरोबर आहे भोसले साहेब? 8/9/2020. हा आहे 8/9/2020. मग मला सांगा, मी झेरॉक्स देतो सगळ्या तुम्हाला. का तुम्ही त्या क्लॉज टाकला नाही? 200 भागीदारी का मागितली नाही त्याला? आणि ते ह्याला फाटा दिला आणि 1.5 कोटी रुपयाला कारखाना दिला आणि 2.5 कोटी रुपयाला डिस्लरी दिली. मग मला सांगा 15-5 लाख 5 लाख ते म्हणले ना. आता गळत मी म्हणतो 4च धरा, चला वादाचा मुद्दा नको. 15 चोक 60, 60 गुणिले 200, 120 कोटी रुपये मिळाले असते आपल्याला 2036 मध्ये. किती? 120 कोटी रुपये मिळाले असते. मग आपले 115 राहिले असते का वजाच झाले असते ना? झाला असताना नील कारखाना. मग मंत्री समिती वेडी का हो? सरकारने हे GR काढणार वेळा आहे का ते सांगायला तुम्हाला 200 रुपयाने घ्या म्हणून? त्यांनी बी अभ्यास करून 200 रुपये सुचवले ना. 500 रुपये का म्हणले नाहीत ते? ह्याचा अर्थ काय? ह्यांचं इंटेन्शनच एवढं आहे की हा कारखाना कर्जबाजारी ठेवायचा. आणि कर्जबाजारी ठेवून दत्त इंडियात कुणाची पार्टनरशिप आहे? हे काय दडून राहिले का? हे फलटण तालुक्यातल्या कुणालाही दडून राहिले नाही कुणाची पार्टनरशिप आहे. मग आता साखरवाडी कारखान्यातनं पार्टनरशिपमधनं पैसे घरी येत आहेत.
मग सिराममध्ये दत्त इंडिया घुसवायचा आणि तिथून सुद्धा पैसे घरात आले पाहिजेत पार्टनरशिपचे. असा हा उद्योग चाललेला आहे. अरे तुम्ही हौसेने कारखाना घेतला, आम्ही आज कशासाठी आलतो? सभासदांनी तुम्हाला कारखान्यात निवडून दिलं ना, चालवा ना, स्वतः कर्तृत्व दाखवा ना. कुणाची उदाहरणं देता 800 500? अरे शेजारी नदीच्या पलीकडं सोमेश्वर बघा, माळेगाव बघा, भवानीनगर बघा, काय कारखाने सहकारी चाललेले. 25-25 वर्ष तुमच्या घरात मंत्रीपद असून तुम्हाला साधा कारखाना चालवता येत नाही. सगळ्या सत्ता फलटण तालुक्यातल्या तुमच्याकडे असताना तुम्हाला कारखाना चालवता येत नाही. तुमच्या खाजगी सगळ्या संस्था टॉपला चाललेल्या आहेत, आता तुम्हाला सहकारी संस्था चालवता येत नाहीत. त्यांना चालवायच्या नाहीत. शेतकऱ्याच्या मालकीचं एकही संस्था त्यांना चालवायची नाही या तालुक्यातली. आणि म्हणून हा सगळा खटाटोप आहे. तुम्ही मला सांगा, हे मंत्री समितीचं हे जण आज आम्ही कशासाठी गेलतो? आज आमची पहिल्यापासून भूमिका हीच होती की तिथं जर घुसला, मी दादांचे शमशेर दादांचे आभार मानेन, विशेष म्हणून सभासद, ते सभासद आहेच, पण एका वेगळ्या कारणाने मी आभार मानेन रणजित दादांचे, शमशेर दादांचे. अहो मला सांगा, आत्तापर्यंत श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या दरावर फलटण तालुक्यातले तिन्ही कारखाने दर देत होते आपल्याला, कॉम्पिटिशनला ते असल्यामुळे. हे तर बरोबर आहे. मग आता उद्या तो जर कारखाना दत्त इंडियावाल्याच्या ताब्यात गेला आणि हे चारही जर एकत्र झाले तर काय होईल सभासद शेतकऱ्यांचं फलटण तालुक्यातल्या? आणि हे सगळं माहीत असताना, ह्यांच्या घरात कारखाना असताना सुद्धा हे आज मिटिंगला हजर करतायत आणि विरोध करतायत की हे सहकारी साखर कारखाना राहायला पाहिजे. काय गरज आहे ह्यांना म्हणायची? म्हणून त्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे शमशेर दादांचं, रणजित दादांचं, की त्यांची सुद्धा भूमिका ही आहे की आपला धंदा बाजूला आहे, पण या फलटण तालुक्यातला सर्वसामान्य शेतकरी जगला पाहिजे, त्याला 4 पैसे ऊसाचे दराचे मिळाले पाहिजेत, कॉम्पिटिशन राहिली पाहिजे फलटण तालुक्यात दराची. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ते बॉडीने चालवावा. तो जो बॉडीने चालवला तर तो सहकारी राहील आणि त्या सहकारी कॉम्पिटिशनच्या आधारे ह्या तिन्ही कारखान्यांना दर देता येतील. आणि म्हणून या भूमिकेतनं आम्ही गेलो. तुम्ही आज काय केलं? सांगितलं सभासदाला, हे आकडेवारी सांगितली का? सांगितली नाही. तुम्ही का दडवून ठेवताय दरवेळेस तुम्ही ही आकडेवारी? कशासाठी चाललंय हे? अहो हायकोर्टमधनं त्यांनी आज सांगितलं, हायकोर्टची सुद्धा दिशाभूल त्यांनी केली. हो, हायकोर्टच्या विषयावर येणार. हायकोर्टची अशी दिशाभूल केली ती मगाशी मी मुद्दा मांडला. हायकोर्टला सुद्धा हे लपवून ठेवलं आहे की एप्रिलचा जे अमेंडमेंट आहे, बॉड्या बरखास्त झालेल्या आहेत, त्या हायकोर्टच्या मध्ये सुद्धा त्यांनी प्लीड केले नाही. तिथलं पण आमचे आता भोसले साहेब हायकोर्टच्या त्या रीटमध्ये भांडणार आहेत ह्या विषयावर. ही हायकोर्टला निदर्शनास आणून देणार आहेत. मग तुम्ही सांगा, पहिल्यापासून श्रीरामच्या सभासदाला नुसतं फसवायचं, त्याचं आर्थिक शोषण करायचं. बरं एवढं करून मिळवलं काय? आमची सभासदाची आज 20 वर्ष झाली, 19 वर्ष झालं कारखाना चालवायला दिला. तुम्ही मिळवलं काय? कारखाना नील झाला नाही. 115 कोटी त्याच्यावर बोजा आहे ते आहेच. दुसरं, आमची 21 एकर सभासदाची जमीन तुम्ही घालावली, विकली कवडी मोलात. तिसरं, आमच्या ठेवी सभासदांचे तुम्ही राईट ऑफ करून टाकल्या. त्या ठेवीचं व्याज आम्हाला मिळत होतं बेंद्राला, आम्ही त्या व्याजावर बेंद्राचा सण करत होतो. तिसरं, व्यापाऱ्यांच्या ठेवी जप्त करून टाकल्या तुम्ही. चौथं, आमची तुम्ही साखर बंद करून टाकली. पाचवं, सभासदांना त्या कारखान्यात यायला हातपाय बांधले त्याचे 30 वर्ष तुम्ही. त्यांनी यायचं बी नाही, तोड मागायचे नाही, रस्ता मागायचा नाही, काहीच मागायचं नाही. त्यांनी 30 वर्ष सभासदांवर अन्याय. हा, मग तो सभासद का राहिला आहे? त्याचे हक्क कुठे गेले? त्याला हातपाय, त्याचं तोंड बांधलं तुम्ही 30 वर्ष, त्याला बोलू दिले नाही. तो गेला श्रीराम कारखान्यात की जवारचं मॅनेजमेंट मला बाहेर हो, ही पार्टनरशिप आहे, तर तुझं काय राहिलं नाही. मग आज तुम्ही मोठ्या हौसेनं सांगत होता आम्ही कारखाना नील करणार आहे. हा तुमचा अहवाल काय सांगतोय? अरे 20-20 वर्ष कारखाना चालवून तुम्ही 100-115 कोटी रुपये सभासदाच्या नावावर टाकताय. नील करत नाही मुद्दाम. का नील करत नाही? का 200 रुपयांनी दिल्यावर कसा कारखाना राहत नाही? कसा कर्ज राहत नाही? तुम्ही मला सांगा, कुठली बी आर्थिक संस्था काढा, कुठलीही घ्या. इथे शिवराज त्यांनी बी स्वतःच्या प्रायव्हेट कारखाने चालवलेत. 5 आर्थिक वर्षात कुठलीही संस्था, सहकारी असू नाही तर खाजगी असू, 5 आर्थिक वर्षात ती ऊर्जित अवस्थेत आल्याशिवाय राहत नाही. किती कर्जबाजारी असू द्या, ह्यांची इच्छा नाही, ह्यांना द्यायचं नाही.
ह्यांना सभासदांचा कारखाना मोठा करायचा नाही, नील करायचा नाही, कर्जमुक्त करायचा नाही. हे फक्त त्या श्रीराम कारखान्याकडं एक धंदा म्हणून बघतात, व्यवसाय म्हणून बघतायत. मी अत्यंत जबाबदारीने बोलतो, व्यवसाय म्हणून ते त्याच्याकडे बघतायत. एक कोंबडी, सोन्याचं अंडं देणारी कोंबडी म्हणून त्याच्याकडे बघतायत. आणि ते दरवेळेस दरवर्षी ते अंडं खातायत आणि सभासदांना, कामगारांना वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. दुसरं असं सर्वात महत्त्वाचं, त्यांनी काय केलं, 15 वर्षात, मागच्या 15 वर्षात कारखाना चालवा पार्टनरशिप डीड केलं. तिसरी संस्था काढली कुठली, श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग ही पार्टनरशिप संस्था काढली. त्याचा करार माझ्या हातात आहे. त्या करारात काय लिहिलं आहे, ऑडिट तुम्हीच स्वतः पत्रकार सगळे. मी गेले 4 वर्ष 3 वर्ष भांडतोय की त्या पार्टनरशिप डीडचं ऑडिट कुठे, 15 वर्षात त्यांनी पैसे किती कमवून गेला तो, त्याचा ताळेबंद कुठे, त्याचं नफा तोटा पत्रक कुठे, त्याचं अकाउंट कुठे, ते पैसे गेले कुठं, हे ऑडिट 15 वर्षाचं त्यांनी दाखवावं. मी श्रीराम साखर कारखान्याच्या सभासदाचा राजीनामा देईल. पुन्हा एकदा बोलतोय, हे जे 15 वर्षाचं ऑडिट आहे पार्टनरशिप डीडचं, हे त्यांनी दाखवावं, तुमच्याकडे द्यावं, मी लगेच राजीनामा देऊन मोकळा. त्याचं कारण असं आहे की 2 सहकारी संस्थांनी गाळप केलं आणि 2 इंडिव्हिज्युअल माणसांनी त्यातला नफा वाटून घेतला. लक्षात येतं तुमच्या, श्रीरामला 100 रुपयाने पेमेंट केलं, संपला विषय. कामगारांचे पगार झाले, संपला विषय. पार्टनरशिपचा नफा कुठे गेला, नफा तो एक तर जवाहरच्या ताळेबंदाला दिसला पाहिजे, मग तो पण नाही ना, तिथं चुकीचंच आहे. जवाहरचं दिसायचा संबंधच येत नाही. यांनी ह्या पार्टनरशिप डीडच्या ऑडिटला दिसला पाहिजे. हा ऑडिट का झालं नाही 15 वर्षाचं. आणि मग 2 सहकारी साखर कारखाने गाळप करतात, त्यातला आलेला नफा 2 इंडिव्हिज्युअल माणसं वाटून घेत आहेत. एक कोल्हापूरचे आहेत आणि एक आपल्या दुर्दैवाने फलटणचे आहेत. अशा प्रकारचा धंदा राजरोस ह्या फलटण तालुक्यात चालला आहे. सर्वसामान्य सभासदाला विचारायला यातलं काहीही माहीत नाही, त्याला कळूनसुद्धा देत नाही. आणि म्हणून हे सांगायसाठी आम्ही तुमच्या पुढं आलेलो आहे. यातलं काय तुम्हाला शंका अजून माझ्यानंतर भोसले साहेब बोला.